नवोदय जय भीम मी विकास कडलक पुन्हा एकदा आपल्यासोबत लॉर्ड बुद्धा टीव्हीवरती संवाद साधूयात। आज आपण चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी जे भीमानुयायी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात त्यांच्याशी आपण दिवसभर संवाद साधतोय। थेट आज आपण असं पाहतोय की यूपीवरून काही भीमानुयायी आहेत जे सायकलवरती समान शिक्षा संघर्ष यात्रा या घेऊन आलेले आहेत। जाणूयात आपण त्यांची कशी यात्रा झालेली आहे काय सांगतात। दादा जय भीम। जय भीम। कहाँ से आए हो आप? मैं राजेश कुमार टुंडला फिरोजाबाद उत्तर प्रदेश। मेरे साथी प्रेम सिंह बिमल मथुरा उत्तर प्रदेश। समान शिक्षा संघर्ष यात्रा को लेकर साइकिल द्वारा उत्तर प्रदेश से मऊ नागपुर भीमा कोरेगांव बम्बई बड़ौदा होते हुए यहाँ चैत्रभूमि पर है। इस समय ये साइकिल यात्रा आज 51वां दिन है और ये लगभग 4000 किलोमीटर करीब जाएगी। दिल्ली 25 जनवरी 2025 को 26 अलीपुर रोड दिल्ली जाएगी। लेकिन इसमें मांग है हमारी, जो सरकारी सुविधा लेगा वो सरकारी शिक्षा लेगा। सस्ती दारू, महंगी शिक्षा, गरीब का बच्चा मांगे भिक्षा। डीएम हो या पीएम हो, धनवान हो या गरीब हो, सबको शिक्षा एक समान हो। क्योंकि जो बाबा साहब ने एक ये कलम दी थी, लेकिन आज वो कलम हमारे पास नहीं रही है। हमारे पास है लेकिन हमारे भाई के पास नहीं रही है। क्योंकि हमारे पास हम पैसे कमाते हैं तो हमारे पास है, लेकिन हमारा भाई पैसे नहीं कमाता, उसके पास ये कलम नहीं बची है। किसी विधायक मंत्री नेता किसी ने आज तक इलेक्शन में एक पेंसिल नहीं बांटी है। दारू हमेशा बांटी गई है, रोटी हमेशा बांटी गई है, कपड़े हमेशा बांटे गए, लेकिन ये पेन नहीं बांटा गया है। इसका कारण है कि डॉक्टर BR अम्बेडकर विश्व में कलम के बादशाह कहे गए हैं। इसलिए सभी लोग डरते हैं कि ये कलम अगर हम बांटेंगे तो कोई ना कोई कलम का बादशाह बन जाएगा, और कलम का बादशाह बन जाएगा तो अपने हक अधिकार मांग लेगा। इसलिए कलम बांटी नहीं जाती हैं। तो मैं सभी से यही कहूँगा कि हमारे देश की जनसंख्या बढ़ रही है लेकिन सरकारी स्कूल कम हो रहे हैं। क्यों? इसके कारण क्या है? इसके कारण है कि सरकारी स्कूल में केवल गरीब मजदूर लाचार के बच्चे पढ़ते हैं। उसमें कोई न DM का बच्चा पढ़ता है, न PM का बच्चा पढ़ता है, न किसी उद्योगपति का बच्चा पढ़ता है। इसलिए उस विद्यालय में कहीं तो बच्चे कम होंगे, कहीं अध्यापक कम होंगे। जब संसद 543 सांसद से ही चलता है तो विद्यालय 2 टीचरों से कैसे चलता है? क्योंकि उसमें 10 सब्जेक्ट होते हैं, 6 सब्जेक्ट होते हैं, 8 सब्जेक्ट होते हैं, अध्यापक 2 ही होते हैं। क्या क्या पढ़ाएगा, क्या क्या काम करेगा? उसके ऊपर से गांव का कार्य भी दे दिया जाता है अध्यापक को, BLO का कार्य। किसी की शादी होती है उसका नाम बढ़ाना है, कोई मर जाता है उसका बोर्ड काटना है, वो अध्यापकों के ऊपर क्यों दिया गया? और बच्चे को हमेशा पहले खाना, दूसरा खेलना, तीसरा पढ़ना आता है, लेकिन बच्चे को तो हम धक्का मारकर पढ़ाते हैं। लेकिन सरकार ने हमारे लिए क्या किया कि वहाँ बच्चों के लिए खाना भेज दिया। बच्चे का ध्यान हमेशा पढ़ने पर न खाने पर जाए, इसलिए विद्यालय में खाना भेजा गया। तो कौन से परिक्षेत्र से हो आप? कौन सांसद है आपके? ये जनता, आवाज जनता की है। बाबा साहब ने जनता के लिए लड़ाई लड़ी थी। बाबा साहब ने जनता को कलम दी थी, उद्योगपतियों के लिए नहीं। उद्योगपतियों के पास तो पहले से थी कलम, लेकिन जनता को कलम दी थी बाबा साहब ने। जब 1932 में पहला गोलमेज सम्मेलन हुआ था तो वहाँ पूछा गया था कि वोट का अधिकार, तो वोट के अधिकार के लिए बोला गया था कि जो पढ़े लिखे होंगे वही वोट डालेंगे। लेकिन बाबा साहब दुखी हुए। बाबा साहब ने बोला था कि मेरा समाज पढ़ा ही नहीं है तो वो वोट का अधिकार ही नहीं होगा। इसलिए साहब गिनती कराइए हमारा कितना समाज पढ़ा लिखा है। आज हम देखते हैं कि यहाँ का जो समाज है वो पढ़ाई पे ध्यान दे, आपकी जो यात्रा है संघर्ष यात्रा वो सफल हो, ना कि दारू पे ध्यान जाए, ना कि खाने पे ध्यान जाए, ध्यान पूरे शिक्षा पे जाए। ये जो मैसेज है लॉर्ड बुद्धा टीव्ही के माध्यम से आपने जनता तक देने का जो प्रयास किया आहे, आपण पाहतोय की लॉर्ड बुद्धा टीव्हीवरती ही जी यूपीवरून आलेले मुलं आहेत यांनी भीमानुयायी आहेत, यांनी आज थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे कलमचा बादशाह म्हणलं जातं ह्या कलमाच्या अंतर्गत नवीन शिक्षा आणि शिक्षेकडे मुलांचं लक्ष गेलं पाहिजे यासाठी त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। म्हणजे यूपीवरून ते सायकल यात्रेवरती या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत पुढील भीमानुयायांशी। नवोदय जय भीम, पुन्हा एकदा आपण थेट चैत्यभूमीवरून लाईव्ह थेट प्रक्षेपणामध्ये आहोत। आताच आपण पाहिलं की यूपीवरून काही मुलं सायकल यात्रेवरती इथं आलेले होते। थेट आता आपण सिंदखेड राजाचे आमदार आहेत मनीष कायंदे याच्याशी संवाद साधणार आहोत। दादा जय भीम। जय भीम।
काय वाटतं या ठिकाणी तुम्ही आमदार झाल्यानंतर ह्या चैत्यभूमीवरती आलात, महामानवाला अभिवादन केलं, बाबासाहेबांना अभिवादन करताना काय भावना होत्या? खरं तर प्रामाणिक 68वा महापरिनिर्वाण दिन आज या ठिकाणी दिसतोय. खरंच मनात एक मन झाल्यासारखं वाटलं, दर्शन घेतलं, मनोभावी त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या चरणी एवढीच प्रार्थना केली की ही लोकशाही अबाधित राहिली पाहिजे, आपलं संविधान अबाधित राहिलं पाहिजे, स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. याच दृष्टीनं त्यातून एक बळ मिळाल्याची एक भावना माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि नक्कीच या संविधानासाठी, बाबासाहेबांच्या विचारासाठी कायम आपण बांधील राहिलो पाहिजे. जनतेची सेवा त्या माध्यमातून झाली पाहिजे. याच पद्धतीनं आपण समोरील मार्गक्रमण करणार असल्याचं त्या ठिकाणी संकल्पना मी त्या ठिकाणी केली आहे. दादा बघा, 6 डिसेंबर संपूर्ण भारत हा दुःखमय दिवस मनवतो, पण भारताबाहेर विदेशात हाच दिवस बाबासाहेबांच्या स्मृतीसाठी आणि आठवणीसाठी समता दिवस मनवला जातो, समानता दिवस. आज तुम्ही आमदार आहात, ह्या समानता दिवस भारतामध्ये लागू होण्यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार का? नक्कीच बाबासाहेबांचे विचार त्या माध्यमातून कुठेतरी सर्व भारतभर आणि जगभर तर आहेत, आपण ते तर म्हणतोच, म्हणजे भारतभर त्या ठिकाणी पसरले पाहिजे. याच दृष्टिकोनातून आपण काम करणार. सध्याची निवडणूक आपण पाहिली, अनुभवली, अनेक वेळा आपल्याला जाणवलं असेल की आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये किंवा आपल्याच गावखेड्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये वावरत असताना कुठे एक समांतर अंतर दिसत नाही, समानता दिसत नाही, भेदभाव दिसले जातात, अनेक वेळा वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. कशा पद्धतीने तुम्ही त्या दृष्टीकडे पाहिलं? काय, प्रत्येकाची दृष्टी बघण्याची वेगळी असते. तर आपण ज्या नजरेतून पाहतो, आपण ज्या मनातून भावना, जे जातीभेद वगैरे तुम्ही जो आता बोलताय, तर तसं माझ्या नजरेतून मला आतापर्यंत काही दिसलं नाही. कारण की सगळ्यात बहुसंख्येनं जो आपला सर्व जाती धर्माचा वर्ग माझ्यासोबत कंटिन्यू कामाला त्या ठिकाणी जीव तोडून काम करत होता आणि मी त्यांच्यात कायम वावरत असल्यामुळं मला त्यामध्ये काही अंतर त्या ठिकाणी दिसलं नाही. परंतु खरोखर गोरगरीब लोकांसाठी काहीतरी करण्याची आवश्यकता आहे, त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. आणि मी या आमदारकीचा उपयोग कायम त्या लोकांसाठी, गोरगरीब लोकांसाठी त्या ठिकाणी होईल, या पद्धतीनंच माझं मार्गक्रमण असणार आहे. सिंदखेड राजा म्हणलं की जिजाऊचं क्षेत्र म्हटलं जातं, कारण तिथून जे पेरलं गेलं त्याची उगवण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आणि अवघा भारत त्या आराध्य दैवताचं नाव आज छत्रपती शिवरायांच्या नावाच्या घोषणा देतं. काय सिंदखेड राजामध्ये ऐतिहासिक वारसा पुढे नेण्यासाठी तुमचा प्रयत्न असेल? अगदी म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूर योद्धा, ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, असं योद्धा देण्याचं काम ते आमच्या मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जन्मलेल्या मातृतीर्थ सिंदखेड आमच्या जिजामातेचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजामध्ये एवढं शक्तिपीठ त्या ठिकाणी आहे. तर अशा शक्तिपीठाचं मला वाटतं नाव घेतल्यानंतर कोणतीच गोष्ट त्या ठिकाणी कमी असायला नाही पाहिजे. भारतभरातून, जगभरातून आलेल्या लोकांना तिथला हेवा वाटला पाहिजे. सुवर्ण अक्षरात ते मातृतीर्थ सिंदखेड राजाचं नाव लिहिलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि ते निश्चितच फक्त मातृतीर्थ सिंदखेड राजा म्हटलं की ते नक्कीच होईल आणि ते आपण करून दाखवणार हा आपला मानस आहे. निवडणूक लढवत असताना काय आश्वासनं दिली होती, त्यातले कोणती आश्वासनं अशी आहेत की तुर्तास तुम्ही पूर्ण करण्यासाठी तुमचे पावलं उचलले जाणार आहेत? अगदी आश्वासनं म्हणजे आश्वासनाचा पाऊस अशातला भाग आम्ही काही केला नाही. जे सत्यता होती, जे सहज होण्यासारखे आमदाराकडून कामं होते, आज तर आम्ही सत्यतो, त्यामुळं आम्हाला कोणतंच काम अशक्य त्या ठिकाणी वाटत नाही. परंतु अनेक आमच्या मतदारसंघामध्ये रोजगाराची प्रचंड अडचण आहे, महिलांसाठी उद्योगधंद्यांची प्रचंड अडचण आहे. आमच्या मतदारसंघामध्ये MIDC साधी त्या सिंदखेड राजा मातृतीर्थाचं जन्मस्थळ असूनही त्या आतापर्यंत 30 वर्षात MIDC झालेली नाही आहे. अनेक अडचणी त्या ठिकाणी आहेत आणि ह्या आता सत्तेत असल्यानंतर सत्तेतल्या आमदाराकडून फार अडचणीचं काही राहणार नाही, ते सगळ्या सोडवल्या जातील ह्या मला खात्री आहे. आणि नक्कीच आपण त्या ताबडतोब त्या मार्गाला लागून आता उद्या परवा शपथविधी आहे, तो झाला की लगेच आम्ही कामाला लागणार आणि या सगळ्या अडचणी सोडवण्याचा. दादा, तुम्ही युवक आहात, तरुण आहात, शिक्षित आहात. अनेक आपण पाहतो की जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत खेडेगावागावामध्ये, आज त्याची पटसंख्या कमी होत चाललेली आहे, त्याच्यामुळे शाळा बंद पडत चालल्यात. शिक्षण क्षेत्रासाठी तुमच्याकडून तुमच्या विधानसभा क्षेत्रात काय पावलं उचलले जातील की ज्याच्यामुळं या शाळेचे विद्यार्थी वाढतील, शाळेचे शिक्षक भरती होईल? अगदी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या शाळा असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील, यामध्ये जो आपला शिक्षक वर्ग आहे त्यांची मानसिकता सर्वात मोठी करणं गरजेची आहे की या मुलांशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण की जर ते मुलं शिकले तरच तुम्ही टिकून राहाल, तर नाही तर त्यांचं स्थलांतर होणार, नोकऱ्या त्यांच्या जाणार, फार अडचणीचे विषय. आणि खरोखर त्यांनी इमानदारीने त्या ठिकाणी ग्रामीण भागाशी ते स्वतः ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यामुळे त्या विचारानं जर ते शिकवत गेले, त्यांचं ट्रेनिंग त्या ठिकाणी आपण घेणार, त्यांना विशेष
प्रशिक्षण त्या ठिकाणी देणार आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण ते देऊ शकले पाहिजे. काय तेव्हा होतं ते विषय शिक्षण असा आहे, टिकून राहतील. शिक्षक टिकतील पण खाजगी शाळा वाढल्यात. खाजगी शाळा वाढल्यामुळे प्रत्येक आई वडिलाला वाटतं की आपल्या मुलाला खाजगी शाळेत टाकलं पाहिजे. त्याच्यामुळे सरकारी शाळेवर त्याचा परिणाम होतोय. अगदी बरोबर आहे. किती गरीब माणूस असला तरी त्याला असं वाटतं की CBSE स्कूलमध्ये माझा मुलगा गेला पाहिजे, त्याला असं वाटतं सेंट मेरीमध्ये कुठेतरी माझा मुलगा गेला पाहिजे, कुठेतरी दर्जेदार शाळेमध्ये. तर आपल्याच गव्हर्नमेंटच्या शाळांचा जर दर्जा वाढवला तर त्याला का वाटेल किंवा पैसे इतके घालून दुसऱ्या शाळेत. जर तो मी दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक हा केंद्रबिंदू आहे, तो शाळा सुधारू शकतो. तो 24 तास अर्धा त्याचं आयुष्य त्या शाळेत गेलेलं असतं. त्याने जर मनातून शाळा सुधारण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच सगळ्या शाळा सुधारण्याशिवाय राहणार नाही आणि कोणत्याच पालकाला प्रायव्हेट शाळामध्ये त्या ठिकाणी मुलं टाकायची गरज पडणार नाही. तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार ते करण्यासाठी? नक्कीच मी प्रशिक्षणांचं तुम्हाला जे बोललो, या शिक्षकांचे प्रशिक्षण त्या ठिकाणी घेणार. त्यांचं वारंवार त्यांची ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उजळणी त्या ठिकाणी जे खरोखर योग्य शिक्षक असतील तेच त्या ठिकाणी ठेवले गेले पाहिजे आणि जे योग्य असतील त्यांच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. धन्यवाद दादा. आपण पाहिलं की हे होते सिंदखेड राजाचे आमदार मनीष कायंदे. अतिशय युवा आहेत आणि शिक्षण क्षेत्राकडे त्यांचं लक्ष देखील आहे. त्याच्यामुळे सिंदखेड राजामध्ये नक्कीच बदल होईल. या महापुरुषांच्या विचारधारेवरती शिक्षण क्रांती या सिंदखेड राजामध्ये दिसेल ह्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. आणि आपण थेट पुढील भीमानू यांशी संवाद साधणार आहोत. पाहतोय की अनेक भीमानू या ठिकाणी चैत्यभूमीवरती महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. थेट आपण आता नवे भीमानू यांशी संवाद साधतोय. वेगवेगळ्या प्रकारे भीमानू आपल्याला दिसतात. आपण प्रत्येक वेळेस पाहतो की अनेक व्यक्ती असतात, उंची लहान पण म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्तिमान, त्या पद्धतीनेच या ठिकाणी आपल्याकडे भीमानू आहेत. दादा जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? माझं नाव अतुल दबंग आहे आणि आम्ही आलेलं भुसावळचे गाव भुसावळ आहे. खास करून मुंबई शहरासाठी खास करून आलेलं आहे की इथं भरपूर विकास होत आहे आणि जनतेला भरपूर होत आहे. जनतेचं एक इव्हॉल्युशन झालेलं आहे की पब्लिकसाठी नॉर्मल पब्लिक तो ठीक आहे, पण आमच्यासाठी आमचे हँडिकॅप लोक आणि त्यांच्यासाठी इथं गव्हर्नमेंटनी जसं जो चीज आहे, जसं काही सीधा आहे ते आमच्यासाठी भरपूर काढून म्हणजे एक अलग साईडला ठेवलेलं. पण आम्हाला खुदचं आमचं डिसिजन करायचं आहे. आमचा आमदार बी खूप हँडिकॅप पाहिजे या शॉर्ट हाईट पाहिजे. या सरकारकडून बोलणं आहे मला की असं काही चीजं तुम्ही करा की इथं जनतासाठी तर नॉर्मल जनतासाठी करताय, पण अपंग लोकांसाठी आणि हँडिकॅप लोकांसाठी काही दुसरी सुविधा करा. काही नोकरी झाली पाहिजे. काही गव्हर्नमेंटच्या बाबासाहेब आंबेडकरांनी हे इतिहास लिहिलेला आहे. एमाने शिवाजी महाराज एमाने सगळंच काही चीजा केला आहे. पण आमचं म्हणणं आहे की आज बाबासाहेब जिंदा असते तर त्यांच्या आमच्यासाठी काही झालं असतं आणि लोकांची सुविधा अलग झालेली. कानून कायदा बाबासाहेबांनी चांगलं बनवलं सगळं काही, पण आमचंही म्हणणं आहे की आमच्यासाठी बी काही चीजं अशी बनली पाहिजे की ज्या हिशोबानं जनताची हिंदुस्थानची जनता आहे ते आमच्याकडे बघितली पाहिजे आणि आमच्या फॅसिलिटी वाढवल्या पाहिजे आणि आम्हाला नोकरी या कामं या काही लग्नाची वेळ काही धंदा बिझनेस. आता बाळासाहेब ठाकरे त्याचे बोलले होते की तुम्ही नोकऱ्या वडापाव विका. आमचे वडापावचे कॉईन बॉक्स PCOB बंद करून गेले. भरपूर अपंग लोक आहे जो भीक मागताय ते हक्क चालवत आहे त्यांचं सगळंच काही करून. मला गव्हर्नमेंटची एकच सुविधा आहे की मला एक दिवसचा CM अशी चीज झाली पाहिजे की आमच्यासाठी अपंग लोकांसाठी. काहून वरच्यावाल्याने आम्हाला मारेल आहे तर खालचेवाले जगाचा हक्क दिला पाहिजे आणि हे चीजा आमच्यासाठी बनवली पाहिजे. माझी गव्हर्नमेंटची एवढीच फाईट आहे काहून हे तिन्ही बसलेलं आहे. एक मुख्यमंत्री फडणवीस साहेब बसले, एक शिंदे साहेब बसले, हे बसले. हेमाने सगळंच काही चीजा करून पण हेमाने आता बदल करावं. हिंदुस्थानच्या जनतावर बदल करावं. या हँडिकॅप लोकांवर या काही शाळेवर काही कचावर बिझनेस खोलून द्यावं. लोकांना पोट पाण्यावर लावावं. एवढी जिम्मेदारी सरकारने केली पाहिजे. आता दिल्ली शहरामध्ये मी गेलो होतो. केजरीवाल साहेबांनी हँडिकॅप लोकांना फुकट केलेलं आहे. लेडीजला फुकट केलेलं आहे. राशन फुकट आहे. लाईट फुकट आहे. सगळीच काही सुद्धा. आणि हिंदुस्थान महाराष्ट्र आहे. इथं मराठी म्हणून मराठी माणसालाच तुम्ही हक्क द्यायचं योजने करताय आणि त्याच्या बाद लोटाय जाताय. आता माझा भाऊ BCom शिकलेला आहे, मी BCom शिकलेला आहे. आम्हाला नोकरी नाही आहे. जर नोकरी नाही आहे तर मुली नाही भेटत आहे. त्याच्याबाईच आमचं धंदा कामाधंदे आम्ही शेती काम करू शकत नाही, एक रोजगारी करू शकत नाही. आम्हाला खुद आमचे सारखे 300 लोक जमा केले आणि याच्यासाठी हक्कासाठी आम्हाला स्वतःची ट्रस्ट बनवली आहे. झिरो बौद्धिक संस्था आमचा आश्रमचा चालू आहे. जागेसाठी यांच्यासाठी जावं की जागे यांच्या दरवाज्यात जा तर सांगता जागा ही अशी नाही आहे, रजिस्टर नाही, हे नाही. अरे द्या ना, तुम्ही देऊ शकता, हक्क करू शकता. आम्ही पण इंसान आहे. मला वरच्यावाल्याने मारेल आहे, तुम्ही खालचेवाले मारणार काय? हेच माझी फाईट आहे यांच्याशी आणि हेच बोलणं आहे यांच्याशी.
नक्कीच आपण पाहतोय की अपंग व्यक्तींसाठी जे हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी सरकारने नवीन कायद्यामध्ये तरतुदी केल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ही मागणी या ठिकाणाहून घेऊन आलेली आहेत भुसावळहून भीमानवे. आपण पाहतोय की अनेक लोकांशी आपण संवाद साधणार आहोत. आपण पाहतोय की अनेक भीमानुयायी जे आहेत ह्या आज महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी आपल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चैत्यभूमी स्मारक चौक इथून जे गर्दी पाहतोय आपण, या ठिकाणी काही ताई आहेत ज्या बाबासाहेबांचा फोटो मगापासून घेऊन स्वतः ह्या चैत्यभूमीला महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. ताई जय भीम. या ठिकाणी तुम्ही बाबासाहेबांना महामानवाला ज्यावेळेस तुम्ही अभिवादन करताय काय घेऊन जात आहात इथून? आम्हाला आम्ही दरवर्षी आम्ही इथे 6 डिसेंबरला येतो बाबांना दर्शन घेण्यासाठी आणि आम्हाला एक नवीन ऊर्जा भेटते आणि आम्ही हा विचार करत नाही की दर्शन भेटतं की नाही, हा विचार करत नाही आम्ही, कारण की लाखोच्या संख्येने अनेक खेडोपाड्यातून आम्ही येतो दर्शन घेण्यासाठी बाबांचं. आणि दर्शन आम्हाला आज नाही भेटलं तरी पण आम्ही इथे 4 दिवस का होईना आम्ही थांबतो, दर्शन घेऊनच आम्ही इथून जातो आम्ही. आणि आम्हाला बाबासाहेबांनी एवढं अख्ख्या म्हणजे करोडो मुलांना खूप काही दिलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे 5 मुलं गमावले आहेत आणि करोडो मुलांना त्यांनी सुखात ठेवलं आहे. आणि बाबासाहेबांचं कोणते महान काम होऊ शकत नाही आणि खरंच खूप बाबासाहेबांचे उपकार आहेत आणि आमच्याच काय लाखो याच्यावरती उपकार बाबासाहेबांचे. आणि जेवढं मला सांगायचं आहे तेवढं खूपच कमी आहे, कारण की बाबासाहेबांची एक देण आहे आम्हाला जागृत करण्याची आणि नवीन ऊर्जा देण्याची. नक्कीच बाबा तुमची किमया न्यारी. अनेक हे जे आपले तरुण तरुणी आहेत ह्या ठिकाणी आज उच्च शिक्षित जसं जमेल तसं शिक्षण घेत या ठिकाणी आपल्याला नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत. या आपण दिलेल्या कार्यामुळं किंवा आपण दिलेल्या विचारांमुळं आज अनेक तरुण या ठिकाणी आज शिक्षणाच्या मार्गावर आहेत. हा समाज शिकत पुढे निघालेला आहे, पण मात्र अनेक अडचणी ज्या आहेत त्या तारण्यासाठी शेवटी बाबा तुमचीच साथ या भीमच्या लेकरांना मिळत आहे. आपण पाहतोय की चैत्यभूमीवरती बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे भीमानुयायी जे आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत. लाखोच्या गर्दीमध्ये बाबासाहेबांना महामानवाला अभिवादन या ठिकाणाहून होत आहे. ही चैत्यभूमी बाबासाहेबांचा एक संदेश जो आहे तो देते. महानिर्वाण दिन हा जो साजरा केला जातो आहे, पण खरंच महानिर्वाण दिनी हा पूर्ण भारतामध्ये समानता दिवस देखील साजरा केला गेला पाहिजे. हा संदेश देखील आजच्या ह्या महापरिनिर्वाण दिनी आपल्याला जनतेकडून पाहायला मिळतो आहे. ही समानता आज पाहतो आहे आपण की मिनिस्टर असो किंवा साधा भीमान्वय असो, सर्वांना बाबासाहेबांच्या दर्शन घेण्यासाठी ही चैत्यभूमी खुली आहे. त्याचप्रमाणे अनेक विचार अनेक शिक्षणाचे सर्व दारेच्या मार्गाने सर्वांना खुली व्हावी. उच्च शिक्षण असेल किंवा खेडेगावातील ग्रामीण भागातील अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण असेल. आपण पाहतो की काही तरुण देखील या ठिकाणी आलेले आहेत. दादा जय भीम. कुठून आलात? आम्ही आलो आहे नायगाव दादर. आज बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी तुम्ही या ठिकाणी अभिवादन केलं. काय वाटतं की या ठिकाणी अभिवादन करायला आल्यानंतर काय संदेश असेल की जो तुम्ही इथून घेऊन जाणार आहात? मला एकच संदेश द्यायचा आहे की जो आपला जो समाज आहे पूर्ण भारतामधून इथे चैत्यभूमीवर दाखल झालेला आहे, हे बाबासाहेबांबद्दल असणारं सर्व भीमानुयायांचं प्रेम आहे. त्या प्रेमापोटी जर सर्व समाज इथे एकत्र येऊन एवढं युनिटी दाखवतो, तर अशीच युनिटी आपण समाजामध्ये इलेक्शनमध्ये आपला पुढारी निवडून आणताना, आपला मुख्यमंत्री आपला पंतप्रधान निवडून आणताना हा समाज हा एकवटला केला पाहिजे. जो तुटून आपले जे पक्ष निर्माण झाले, ह्या सर्वांनी एकत्र येऊन जर अशी एकी दाखवून आपण कुठेतरी सत्ताधारी पक्षात काम करून कुठल्या तरी मोठ्या पदावर जावं, हे बाबासाहेबांचं. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ह्या ठिकाणी आज आपण पाहतोय की आपलं जे आंबेडकरी समाजाचं राजकीय अस्तित्व जे आहे ते संपत चाललं आहे? हो, मला हे म्हणायचं आहे की प्रत्येक हा गट एक गटात तुटलेला आहे. हा गट एकत्र झाल्यावर बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं की आपला दरवाजावरती आणि तर आपल्या भिंतीवरती लिहिलं पाहिजे की आपण शासनकर्ती जमात बनलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण बाबासाहेबांचं स्वप्न हे पूर्ण केलं पाहिजे, हे मला वाटतं या चैत्यभूमीच्या भूमीवरती येऊन. काय शिक्षण झालं आहे दादा तुमचं? माझं झालं आहे 12वी. 12वी होऊन सुद्धा तुम्हाला हा संदेश कळतोय. ह्या लॉर्ड बुद्ध TV चॅनलवरती आज थेट प्रक्षेपणामध्ये तुम्हाला संपूर्ण जनता बघते. काय संदेश द्याल की बाबासाहेबांच्या विचारधारेवरती सर्वांनी चाललं पाहिजे? मात्र आपण पाहतो की बाबासाहेबांनी जे शक्ती केंद्र सांगितलं त्याला आपण बुद्ध विहार म्हणतो.
त्या बुद्धविहाराकडे आज पावलं वळत नाही आहे, ती पावलं वळवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न कराल आणि तुम्हाला काय वाटतं की तिकडे लोकांना वळवलं पाहिजे? बरोबर आहे. माझं बोलण्याचं आहे की एक तात्पर्य की आपण आता सोशल मीडिया वापरतो आहे. आपल्या मुलांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा स्लोगन बाबासाहेबांनी दिला, तो पहिला दिला पाहिजे. त्यांना शिकल्यानंतर बाबासाहेबांचे विचार हे आपल्या मुलांमध्ये रुजले पाहिजेत, ज्या करून मोबाईलमध्ये त्यांना दुसरं काही बघायला देतात. त्यांचा बाबासाहेबांचे विचार, बुद्धांचे विचार, बुद्धांचे तत्त्वज्ञान, बुद्धांनी अहिंसेचा मार्ग वापरलेला आहे, त्या मार्गावर जाऊन कसं आपण आपल्या समाजाला आणि आपल्या समाजातल्या अनुयायांना आणि खालच्या स्तराच्या लोकांना आपण एकत्र घेऊन चाललं पाहिजे. हे आपल्या सर्व स्तरातील लोकांनी आणि विशेषतः शिकलेल्या लोकांनी आपल्या समाजाला घेऊन हे पुढे द्यायला पाहिजे. हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. बाबासाहेब म्हणाले होते की शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला, मग तो धोका न देता शिकलेल्या लोकांनी पुढे येऊन आपल्या अनुयायांना सोबत घेऊन आज या भारतामध्ये सर्व काही आपण हासिल करू शकतो. अशा या समाजामध्ये एकी आहे आणि हा समाज खरोखर नक्की भविष्यात कुठल्या तरी मोठ्या पदावर आणि ह्याच्यावरती येऊ शकतो, ही माझी शास्त्रज्ञ. नक्कीच दादा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा समाजात बदल घडो आणि ती अपेक्षा, इच्छा देखील ह्या सर्वांची पूर्ण हो. पण बाबासाहेबांना आपण ज्यावेळेस पाहतो की महापरिनिर्वाण दिनी ज्यावेळेस अभिवादन करतो, ते अनेक महिला देखील या ठिकाणी आहेत. ताई जय भीम. जय भीम. उर्मिला वाघमारे, इथे हिंदमाता भगड. काय वाटतं म्हणजे आता छान वाटतंय. अभिवादन केलं, काय संदेश घेऊन जाणार आहेत लेकरांना, घरच्यांना? काय इथून सांगणार आहेत की आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी काय मेसेज देणार आहे? काय बोलू सुचत नाही, मला भीती वाटते. आपण पाहतोय की अनेक महिला आहेत की जे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आल्यानंतर, बाबासाहेबांना नतमस्तक झाल्यानंतर वेगवेगळा मेसेज घेऊन या ठिकाणाहून जातात. अनेक तरुण तरुणी आहेत, अनेक युवक आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत की जे या ठिकाणी बाबासाहेबांचा संदेश जो आहे. जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. काय नाव आपलं? मी अभिनेता सुनील जगताप. हे श्याम तुळेसाहेब, शंकर कांबळे. आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी येत असतो. महापरिनिर्वाण दिन 68वा आहे आणि खरं म्हटलं तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिन जगातली लोक येतात दादर या ठिकाणी. परंतु काही लोकांच्या, सुशिक्षित माणसांच्या आणि शिकलेल्या लोकांच्या समस्या अशा आहेत, ते काय म्हणतात, बाबासाहेबांना अभिवादन करताना जे हे बोर्ड लागलेले असतात बाबासाहेबांना अभिवादनांचे, त्यावरती राजकीय लोकांचे किंवा सामाजिक संघटनांचे जे लोकांचे फोटो आहेत, नेत्यांचे फोटो आहेत, ते कशासाठी लावता तुम्ही? ते नको आहेत. ते जरा काय म्हणतात त्याला की त्यामध्ये काय मतीत अर्थ होत नाही आहे. आपण महामानव, विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचं आमचे उद्धारक आहे, त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण बोर्ड लावतो किंवा फोटो लावतो किंवा जे काय आहे, तर ते आपले फोटो नसावेत. त्यावरती केवळ आणि केवळ विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच फोटो असावेत. यापुढे तरी निदान ही दक्षता घ्यावी. दादा, हे जे बॅनर्स आहेत किंवा हे होर्डिंग आहेत, हा जो तो व्यक्ती आहे हा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि अभिवादन दाखवण्यासाठी लावतो. पण मात्र एक लक्षात घ्या की तुमच्या घरी तुमच्या घराचा सातबारा आहे. हो, सातबाऱ्यावर तुमच्या मुलांचं नाव आहे. 100%. हा जगाचा सातबारा बाबासाहेबाचा आहे. ह्या बाबासाहेबासोबत बाबासाहेबाच्या लेकरांनी जर फोटो लावले तर दुखलं कुठं? नाही. बाबासाहेबांचं अस्तित्व, बाबासाहेबांच्या विचाराची धारा ही आपण समजली गेली पाहिजे. आपण ज्यावेळेस विचार करतो त्या विचाराची जी ताकद आहे ती प्रगल्भ पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारधारेला अनेक लोक या ठिकाणी आपण पाहतोय, अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहतोय. मला हे सांगा की आता आपण पाहतोय की बाबासाहेबांच्या विचारधारेमुळं राजकीय वाताहत जे आहे ते आपण पाहतोय. कशा पद्धतीने तुम्हाला असं वाटतं की आपले जे बाबासाहेबांनी दिलेले शक्ती केंद्र आहे, या शक्ती केंद्राकडे आपली लोक आकर्षित झाले पाहिजे, त्या विहाराकडे आकर्षित झालं पाहिजे? त्यासाठी तुम्ही एक आज अभिनेता आहात, कशा पद्धतीने विहाराकडे आकर्षित लोकांना करण्यासाठी काय केलं पाहिजे? पहिलीच गोष्ट म्हणजे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी एक संदेश दिला होता, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिल्याशिवाय कुणीही माणूस डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे बुद्धविहार जे आहेत ना, हे आपली शक्षीस्थळं आहेत. या बुद्धविहारांमध्ये जर आपण बालवाड्या सुरू केल्या, बुद्धविहारांमध्ये जर बालवाड्या सुरू केल्या ना, तर मला वाटतं की येणारा प्रत्येक तरुण किंवा येणारा प्रत्येक माणूस बाबासाहेबांच्या विहारामध्ये, बुद्धांच्या विहारामध्ये जेव्हा जातो
तेव्हा स्फूर्ती घेऊन येतो. विहारांमध्ये बालवाड्या सुरू करा, आपोआप आपल्या विहारांमध्ये लोक येणार आणि पुढची पिढी जी आहे ना ती विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांचंच नाव घेणार, यांचंच नाव घेणार. एकच म्हणतो की तुम्ही वगळून भीमाच्या नावा पुढारी होऊन दावा. तुमचं एज्युकेशन जर असेल ना तर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या शैक्षणिक संस्था आहेत का हाही विचार करायला पाहिजे. आपण बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि आपण आपल्याच विहारामध्ये शिक्षण फक्त जे बुद्धाचं तत्वज्ञान आहे त्याबरोबर शिक्षण दिलं, बालवाड्या सुरू केला, शैक्षणिक संस्था त्यातून जर सुरू झाल्या ना तर येणारा काळ जो आहे तो तथागतांचा राहील, विश्वरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा राहील, यात तीळ मात्र शंका नाही, असं माझं एक अभिनेता म्हणून वैयक्तिक मत आहे. दादा बघा, तुम्ही अभिनेते आहात, तुमच्या अभिनयातून जी गोष्ट घडणार आहे त्याचा एक परमार्थ, त्याचा एक आशय ह्या तरुणांवरती पडणार आहे. मला तुम्ही सांगा की जसं तुम्ही म्हटलात की शाळा सुरू केल्या पाहिजेत, मी त्याच्या उलट पक्षी जाऊन तुम्हाला एक विचारतो की बाबासाहेब म्हणतात की सरकारी शाळा ह्या टिकल्या गेल्या पाहिजेत. बरोबर, कारण सरकारी शाळा टिकल्या तर सर्वसामान्यातला सामान्य मुलगा मुलगी हा शिक्षण घेईल, त्याच्या औपतीप्रमाणे तो शिक्षण घेईल आणि शिक्षणाचं जे काही दूध आहे ते प्राशन करण आणि गुरगुरेल. 100% बरोबर आहे. आता आपण पाहतो की खाजगीकरणाचा लोभ वाढला आहे, खाजगीकरणाच्या शाळा वाढल्यात आणि सरकारी शाळा आपल्या लोप पावत चालल्यात. त्यात आता आपण म्हणतो की आपण हे नाही केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे, पण आंबेडकर चळवळीमध्ये आपण जेव्हा पाहतो किंवा बाबासाहेबांनी दिलेल्या राजकीय चळवळी जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस आत्ताच्या घडीला आंबेडकरी समाजाचं राजकीय अस्तित्व कुठे आहे? मुळात तर कसं आहे की आंबेडकरी समाज हा पाहिजे तसा विचारांनी प्रगल्भ आहे, परंतु राजकीय दृष्टीतून प्रगल्भ नाही आहे. राजकीय दृष्टिकोन प्रगल्भ होण्यासाठी आंबेडकरी समाजामध्ये अजूनही तशी सर्व थरातून जागृती होणं गरजेची आहे. म्हणजे शैक्षणिक आहे, शैक्षणिकतून रोजगार मिळतो इथपर्यंत आहे, पण सामाजिक राजकीय जे गणित आहेत ना ते अजून त्याची सांगड बसलेली नसल्यामुळे ही थोडीफार जी काय राजकीय सांगड न बसल्यामुळे आपली संख्या कमी आहे, आपण अल्पसंख्याक, पण राजकीय चळवळ होण्यासाठी या ठिकाणी हा जसा महासागर आहे ना, हा जसा एकत्र यायला पाहिजे तेव्हा आता राजकीय ऐक्य होईल. एकी म्हणजे काय? या पुढे या पुढे या पुढे या पुढे या. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. पुष्पा गायकवाड. कुठून आलात? इथे गोरेगावला. गोरेगावून. ताई मी मगाचपासून पाहतोय की तुम्हाला काहीतरी बोलायचंय. मला फक्त समाजाला एकच संदेश द्यायचा आहे की जसा संदेश इथे म्हणजे जसे सगळा समाज इथे एकवटतो ना तसा जरी सगळा समाज एकच मोठ्या पुढाऱ्याला मिळून जरी आपलं स्वतःचं न्यूज चॅनल उभं केलं आणि आपलंही आपण हक्काने सगळ्यांना बघू शकतो. कारण मी दरवर्षी येते, माझं एकच दुःख आहे की सगळे राजनीती पार्टीचे बॅनर लागलेले असतात, बाबासाहेबांचं तिथं फोटो असतो, त्यांनी प्रत्येकाने आपले आपले ॲड केलेली असते, पण आपलं कुठे आहे? आपलं सामाजिक ऐक्य कुठे आहे? मग तिथे आपण ते बघायला पाहिजे ना. म्हणून सगळ्या समाजाने एकत्र येऊन एका पुढाऱ्याला सांगू आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून आपण. ताई बघा, गेले 2009 पासून मी देखील या लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलला काम करतो. 2009 पासून एकच चॅनल आहे जो 24 तास लाईव्ह करतो. हां, मग आता ह्याच्यावरती आपण जेव्हा पाहिलं तर खूप सारे लोक पाहतात. ज्यावेळेस मोबाईल नव्हते आता सोशल मीडियावरती पण देखील चॅनल दिसतोय. चॅनल पाहणारे भरपूर आहेत. विषय हा आहे महत्त्वाचा की आपण नेत्यांना नावं ठेवतो, नेत्यांना बोलतो, नेत्याच्या पद्धतीने चळवळ पुढे नेतो, नेत्याच्या पद्धतीने हे करतो. आता साधा प्रश्न आहे की आपण नेत्यांना बोलतोय पण जे बटन दाबणार आहेत त्या मतदारांचं विचारसरणीवरती विचार कोण करणार? पण मला नाही वाटत की लोकांनी मतदान केलेलं आहे. लोकांनी मतदान केलेलं आहे कोणाला आणि वोट गेलं आहे कोणाला? मला तर हा प्रश्न पडतोय की एवढी जनसंख्या त्यांची कसं काय येऊ शकते? विचार करा ना. नाही येऊ शकत. एवढे 133 हे 233 हे एवढं सगळं त्यांच्याच पार्टीचे आणि आपले बाकीचे लोक मरून गेले. मग आपण वोट कोणाला केलं? सगळे मेले का? मग मशीनी बंद करा ना. जे पहिला बॅलेट पेपर होतं त्याला काही खर्च पण नाही आहे, ते करा. का उगाच एवढा सरकारचा पैसा जनतेचा पैसा वेस्ट करतात? ते करा. आपण पाहतोय की अनेक जे गोष्टी आहेत त्या आपल्याला घडताना दिसतात. अनेक लोक आहेत की आपण वेगवेगळ्या पद्धतीने चालतो. अनेक घटना आहेत की ज्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात.
अनेक भीमानुयायी आहेत जे या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. आपण पाहतो की समता सैनिक दलाचे जवान देखील आपल्याला याच्यात दिसतात. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने येणारे जे लोक आहेत हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या लोकांच्या नजरेत बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करत असताना वेगवेगळ्या भावना आहेत. प्रत्येकाला कुठले ना कुठले मेसेज या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टी देखील या ठिकाणाहून द्यायच्यात. आपण पाहतोय की अनेक लोक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी अनेक गोष्टी घेऊन ह्या सर्व या ठिकाणी दिसतात. आपण थेट आज दिवसभर बाबासाहेबांना अभिवादन करत असताना ह्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहत आहोत. आणि या थेट प्रक्षेपणामध्ये आपण पाहतोय की आज भीमसागर जो आहे हा संपूर्ण देखील हा आज चैत्यभूमीवरती लोटलेला आहे. ही गर्दी पाहून आपल्याला लक्षात येईल की आजचा जो भीम अनुयायी आहे हा बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. ताई, काय वाटतं या ठिकाणी तुम्ही आलात? तुमचं नाव सांगा. माझं नाव नीलप्रभा जगन्नाथ लोंढे. मी सांगली जिल्ह्याहून आली. भारतीय बौद्ध महासभेची मी महिला अध्यक्ष आहे. आज 6 डिसेंबर रोजी प्रत्येक वर्षी मी 6 डिसेंबरला मुंबईला दादरला येथे येत असते. आज इथं आल्यानंतर असं जाणवलं की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर आत्ता जी जनसमुदाय आहे याच्यापेक्षा 4 पटीने लोकांनी त्यांना सहकार्य केले होते. आज त्यांच्या दुःखद निधन झाल्यामुळं लोकांना इतकं ते अतिशय वाईट वाटते की ते जर आज असते तर आपण खूप पुढे गेलो असतो. त्यामुळं प्रत्येक भारतीय बौद्ध महासभाच्या लोकांनी किंवा बहुजन लोकांनी या दिवशी आपल्या मनात आंबेडकरांना उराशी धरून त्यांचं अभिवादन करावं एवढं बोलते. जय भीम. मावशी, काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी आलात, कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर काय या ठिकाणाहून घेऊन चाललात? या ठिकाणाहून काय घेऊन आम्ही जाणार? बाबासाहेबांनी जी शिकवण दिलेली तीच आम्ही घेऊन चाललेलो आहे पुढे. तुमच्याकडे आता मला वाटतं नातू असतील, मुलं असतील, सर्वांना काय संदेश असेल की या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून सर्व जनता तुम्हाला ऐकते? नातवांना तेच शिकवतो बाबासाहेबांची शिकवण. हां, काय जय भीम. काय नाव आहे तुझं? आपण पाहतोय की अनेक लोक या ठिकाणी आहेत. समता सैनिक दलाचे जवान देखील आहेत. आपण त्यांची संवाद साधूयात. दादा, जय भीम. जय भीम सर. जय भीम. कुठून आलात? वाशिम जिल्हा. वाशिम जिल्हा. हो. काय नाव आपलं? नंदू वानखडे. नंदू वानखेडे. हां, सिनियर कंपनी कमांडर. आज तुम्ही या ठिकाणी आलात, दरवर्षी येता? प्रत्येक वर्षी येतो. अच्छा. काय तुम्ही ह्या काल 5 तारखेपासून आम्ही पाहतोय की आज 6 डिसेंबर आहे. अनेक समता सैनिक दलाचे जवान ठिकठिकाणी दिसतात. कशा पद्धतीने या ठिकाणी समता सैनिक दलाचं कामकाज चालतं? या ठिकाणी आम्ही या आजच्या दिवशी म्हणजे 5, 6, 7 तारखेला आम्ही या ठिकाणी जो जनसमुदाय येतो त्यांना त्यांची व्यवस्था चांगली नेटकी राहावी आणि कुठे वाद होऊ नये त्यासाठी आम्ही सर्व सैनिक या ठिकाणी तैनात असतो आणि त्यांची परिपूर्ण सेवा आम्ही करतो. जो बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर जो उपकार केलेला आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर जे काही केलेलं आहे त्याची परतफेड म्हणून आमचं प्रत्येकाच सैनिकांचं कर्तव्य आहे की बाबा आम्ही या ठिकाणी येऊन सेवा दिलीच पाहिजे. आपण पाहतोय की समता सैनिक दलामध्ये ज्येष्ठ लोक आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचं राजकीय अस्तित्व संपत आलं आहे ते आज भारतीय बौद्ध महासभेत काम करताना दिसतात किंवा समता सैनिक दलामध्ये दिसतात. त्याच्यामुळे जे नवतरुण आहेत यांचं समता सैनिक दलाकडचं जे आकर्षण आहे ते कमी होताना दिसतंय. काय त्यासाठी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, कमी नाही होत, आता उलट वाढत चाललेलं आहे. समता सैनिक दलाचं सत्र वाढत चाललेलं आहे. प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी जिथे घर असेल त्या ठिकाणी सैनिक तयार होत आहे आणि प्रत्येक गावामध्ये सैनिक आज परिस्थितीला तयार झालेले आहेत. प्रत्येक गावामध्ये 100, 20, 30, 35 म्हणजे ज्या गावच्या लोकसंख्येप्रमाणे लोक होत आहेत. महिला पण समता सैनिक दलामध्ये सामील होत आहेत, पुरुष पण समता सैनिक दलामध्ये सामील होत आहेत. हजारो लोक आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामील होत आहेत. समता सैनिक दल म्हटलं तर बाबासाहेबांच्या ज्यावेळेस समता सैनिक दल बाबासाहेबांना सल्यूट करायचं त्यावेळेस बाबासाहेबांनी या समता सैनिक दलाच्या माध्यमातून एक संदेश दिला होता की जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी समता सैनिक दल दिसला पाहिजे. पण तसं न होता समता सैनिक दलाचे जवान फक्त कार्यक्रमात दिसतात. काय असा विषय आहे वेगळा? नाही, तसं काही नाही आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी आम्ही जातो आणि बाबासाहेबाच्या जो आम्हाला बाबासाहेबांनी संदेश दिला आहे म्हणजे संविधानाच्या नियमानुसार आम्ही
न्याय मागतो आणि न्याय मिळवून घेतो. हो. थेट आपण पाहतोय की ताई, तुम्ही मगाशी म्हटलं होतात की तुम्हाला उर्द आठवण आला आहे. काय तुम्ही गाण्यांच्या माध्यमातून 2 लाईनी. किती भीमाच्या सांगाव्या कथा, सार समाज सुधारला, वाळ रानाला सुगंध आला, कटकुटाही मोहरला. किती भीमाच्या सांगाव्या कथा, सार समाज सुधारला. धन्यवाद. आपण पाहतोय की अनेक भीमान्वय आहेत ज्यांना आपल्या लॉर्डबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अनेक भीमान्वय आहेत की या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत. आपण पाहतोय की आपण जसं भीमान्वयही या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत, त्याच पद्धतीने आज आता आपण पाहतोय की या ठिकाणी ईव्हीएम हटाव किंवा आमदार खासदार यांचे गुलाम होण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे प्रचारक व्हा, अशा फलक पाट्या आपल्याला दिसतात. आपण पाहतोय की काही तरुण आहेत जे ह्या फलक पाट्या घेऊन या ठिकाणी थांबलेले आहेत. नक्की काय आहे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊयात. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? ॲडव्होकेट अनिकेत सोनवणे. अच्छा, ह्या ज्या पाट्या लावलेल्या आहेत, आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक या ठिकाणी येतात, पण आज थेट तुमचं या ठिकाणी एक आंदोलन दिसतंय. काय सांगाल, काय आहे नक्की? हे आंदोलन नाही आहे सर्वप्रथम, आणि त्याचबरोबर हे आम्ही जनजागृती करत आहोत. आपण पूर्ण शिवाजी पार्कमध्ये आता बघत असाल तर बऱ्याच ठिकाणी गाणेसुद्धा लावलेले आहेत. तर आम्ही गाणे न लावता जे अपेक्षित आहे, महापुरुषांना जे अपेक्षित आहे, ज्या प्रकारे विद्यार्थी वर्गाने, युवा वर्गाने काम केलं पाहिजे, असा एक युवा वर्ग आम्ही निर्माण करत आहोत. आणि जी तुम्हाला सध्या महाराष्ट्रामधली परिस्थिती दिसेल किंवा भारतातली परिस्थिती दिसेल, तर ही परिस्थिती बदलवण्यासाठी एक सक्षम असा युवा वर्ग आणि विद्यार्थी वर्ग आम्ही निर्माण करत आहोत. कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी युवा वर्ग निर्माण करण्यासाठी कशी तुमची नियती आहे, कसं नियोजन आहे, कशा पद्धतीने तुम्ही कार्य करताय? आता भारतीय विद्यार्थी मोर्चा आली, त्याबरोबर ज्या संलग्न संघटना आहेत त्या संघटना पूर्ण भारतामध्ये काम करत आहेत. आणि बाबासाहेबांना जो अपेक्षित असलेला विद्यार्थी वर्ग आहे की ज्याने समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे आणि समाजाला एक दिशा दिली पाहिजे, दिशादर्शक म्हणून काम केलं पाहिजे, तर तो वर्ग आम्ही निर्माण करत आहोत. आता आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक तरुण आहेत. बाबासाहेबांनी शिक्षणाचा संदेश दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण संघर्ष करताना दिसलो काही काळ. मध्यंतरी संघटित होण्यासाठी आपण संविधान मोर्चासारखे मोर्चे दिसले महाराष्ट्रभर, भारतभर. मात्र शिक्षा म्हणले बाबासाहेब, त्यामुळे काही लोक सुरुवातीला शिकताना दिसले. आता खाजगीकरणाचा लोप वाढतोय. शिक्षणाची जी स्थिती आहे ते सरकारी शाळेची ढासळलेली आहे. त्यामुळे जो युवा वर्ग आहे तो शिक्षणाकडे आकर्षित होण्यासाठी नवतरुण म्हणून काय वाटतं तुम्हाला? तुमचं नाव सांगा आणि मग. सबसे पहले तो मेरा नाम श्रद्धा जायसवाल है. मैं भारतीय विद्यार्थिनी छात्र प्रकोष्ठ, जिसका फीमेल ऑर्गेनाइजेशन है, उसकी प्रदेश अध्यक्ष. मैं हिंदी में बात रखूँगी. साथियों, जो एजुकेशन है, अगर देखा जाए 2 सालों में, तो अगर हम सिर्फ महाराष्ट्र की बात करते हैं तो सरकार ने GR लाकर 66,000 सरकारी स्कूलों को बंद किया पूरे भारत देश में. और अभी करंट में न्यू एजुकेशन पॉलिसी लाई, और न्यू एजुकेशन पॉलिसी के माध्यम से सारे जो प्राइवेटाइजेशन की बात सर ने की, सारे कॉलेजेस को ऑटोनोमस बनाने का काम किया. और उसमें जो भी ट्यूशन फीस होगी वो विद्यार्थियों के पॉकेट से निकाली जाएगी. अब जो विद्यार्थी है वो किस दौर पे जा रहा है, किस शिक्षा को लेना चाहता है, अगर उसकी बात की जाए तो टेक्नोलॉजी एजुकेशन हमारे विद्यार्थी ज़्यादा चाहते हैं. तो उन्होंने एक ट्रेंड लाया कि वो कॉलेजेस में कोर्सेज़ को बेचते हैं, और कोर्सेज़ को बेचने के बाद हमारा विद्यार्थी वही कोर्स खरीदता है और उसके बाद वो मजदूर बनने का काम कर रहे हैं. वो जाकर कंपनियों में 8-8, 9-9 घंटे काम करने का काम कर रहा है. तो ये जो विद्यार्थी है वो सच में हायर एजुकेशन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा था, डॉक्टर, इंजीनियर, वकील, प्रोफेसर, ये एजुकेशन जो बाबा साहब ने जो हमें व्यू दिया था कि एजुकेशन का सही महत्व क्या होना चाहिए, मतलब क्या होना चाहिए, वो चीज़ों को पर्सपेक्टिव को ख़त्म करने का काम इस महाराष्ट्र सरकार ने बिल्कुल तरीके से कर दिया. ऐसे अब हम देखते हैं कि महिलाएं जो है, वो जो युवा तरुणी है, वो जो एजुकेशन के माहौल में, जब एजुकेशन होता है तब अलग अलग कल्चर एक्टिविटी में वो माहौल में घूम जाते हैं और शिक्षा की तरफ उनका मन फेर जाता है. फिर ना शिक्षा कर पाते, ना आगे कुछ कर पाते. उस जो मेरी युवा तरुणी बहन है, उनके लिए क्या कहोगे? साथियों, एजुकेशन अगर 80% पॉपुलेशन की बात की जाए तो भारत में हम मिडिल क्लास और लोअर मिडिल क्लास के लोग हैं. हमारे लिए एजुकेशन वो एक शेरनी का दूध है जो हम पीकर दहाड़ सकते हैं, ये हमारे महापुरुषों ने कहा. तो मुझे लगता है जब आप कॉलेज और यूनिवर्सिटीज़ में होते हो तो 2 ही चीज़ों का ध्यान देना चाहिए. एक एकेडमिक एजुकेशन, दूसरा सोशल एजुकेशन.
सोशल एजुकेशन ना होने की वजह से हमारे विद्यार्थी इधर उधर के रास्तों में भटकते हैं, लेकिन अगर सोशल एजुकेशन होगा तो हमारे लोग अपने मकसद से दूर नहीं जाएंगे। अब सोशल एजुकेशन क्या है? अगर महापुरुषों का आंदोलन पता हो, एजुकेशन का महत्व पता हो और सोशल एजुकेशन पता हो कि सच में सामाजिक पढ़ाई क्या होती है, अगर ये सारी पढ़ाइयाँ अगर हमारे लोगों के पास होगी तो समाज के लिए ऐसे काम करेंगे। या फिर सोशल मीडिया भी इस तरीके से चलाए